नाशिक जिल्ह्यात दिंडोरी मतदारसंघात महायुतीच्या पवार, नाशिकमध्ये हेमंत गोडसे, धुळ्यातून सुभाष भामरे उभे आहेत। अनेक ठिकाणी उद्या मतदान होत आहे। सगळीकडे लक्ष द्यावे लागत आहे। शंका कुशंका सोडवाव्या लागतात। प्रचार फेऱ्या सुरू होत्या। पंकज भुजबळ आणि मी स्वतः प्रचार केला। मतदानासाठी शेवटचे काही तास राहिले। बूथ कार्यकर्ते यांचे नियोजन केले। सगळीकडे मतदानाचे हे काम सुरू आहे। येवल्याचा आमदार म्हणून माझ्याकडे जास्त जबाबदारी। येवल्यात मागील 10 दिवसात 4 वेळा येऊन गेलो। गावातून प्रचार केलेला आहे। काही 1-2 कार्यकर्ते असतात दूर गेलेले, बाजूला गेलेले, इकडून तिकडे गेलेले, त्यांचे चित्र रंगवले जाते। सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते मतदानासाठी माझ्या सोबत आहेत। कांदा पिकवणारे शेतकरी हे गरीब आहेत। अचानक निर्यात बंदी होते तेव्हा कांदा फेकून द्यावा लागतो, त्याला काही भरपाई मिळत नाही। मागच्या काही वर्षात मी मागणी केली त्यावेळी कांदा अनुदान मिळाला होता। शेतकरी, व्यापारी, काही तज्ज्ञ बसवा आणि निर्यात बंदीवर कायमस्वरूपी मार्ग काढा। या गोष्टी व्हायला नको यावर मी पंतप्रधान मोदी यांना बोललो। अब की बार मोदी सरकार, माझी बिलकुल शक नाही। मागच्या वेळी वाटणार होतो पण आचारसंहिता सुरू झाली। आनंदाचा शिधा दिला दलित, मुस्लिम, हिंदू या सर्वांना मिळतो। आचारसंहिता उठली की मंत्रिमंडळात निर्णय घेऊन मार्गी लावतो। सण कुठलाही असो, सर्वांनाच आनंदाचा शिधा दिला जातो। गणपतीच्या वेळी पण सर्वांना दिला जातो। भविष्यात मुख्यमंत्री, मंत्रिपद, खासदारकी याची मला अजिबात अपेक्षा नाही। पक्ष देईल ती भूमिका मी मान्य करेल। ओबीसी आंदोलनावेळी मी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सहभागी झालो। नाशिक खासदारकी उमेदवारीबाबत माझा विचार झाला, पण मी बघितलं काही अडचणी येतात, त्यामुळे मी त्या प्रक्रियेतून बाहेर पडलो। मी त्यासाठी काही उपोषण आंदोलन करणार नाही। दुपारच्या वेळी उन्हामुळे मतदान कमी होते, त्यामुळे सकाळी लवकर मतदान करा। सर्वांनी मतदान करा, नंतर सरकारने हे केलं ते केलं म्हणण्यापेक्षा मतदान करा। सुट्टी आहे म्हणून फिरायला जाण्यापेक्षा मतदान करा। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मतदानाचा हक्क बजवा। टाटा, बिर्ला या सर्वांना एकच मतदान देण्याचा अधिकार दिला आहे आणि झोपडपट्टीतील नागरिकांनाही एकच मतदानाचा अधिकार दिला आहे। त्यामुळे जास्तीत जास्त मतदान करा आणि मतदानाचा टक्का वाढवा। नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी मतदारसंघ म्हणजे हा, जिथे महायुतीच्या भारतीताई उभ्या आहेत, परत नाशिकचा मतदारसंघ जिथे महायुतीचे हेमंत गोडसे उभे आहेत, परत धुळे मालेगाव जो मतदारसंघ आहे तिथे डॉक्टर भामरे ते उभे आहेत आणि इथले नाशिकचे 2.5-3 मतदारसंघ त्यात येतात। परत मुंबईचे जे आहेत, जिथे मी 2 वेळा आमदार आणि 20-25 वर्ष नगरसेवक महापौर होतो, तिकडे निवडणूक आहे। तर अशा अनेक ठिकाणी उद्या निवडणुका एकाच वेळेला आहेत। महाराष्ट्रामध्ये ही शेवटची फेज आहे आणि त्या सगळ्या ठिकाणी जे आहे लक्ष द्यावं लागतं आहे, बोलावं लागतं आहे। कुठे काही अडचणी आहेत, कुठे काही शंका कुशंका आहेत, त्या सगळ्या सोडवाव्या लागतात। काही वेळेला प्रत्यक्ष प्रचार फेरीमध्ये जावं लागतं, जाहीर सभांमध्ये जावं लागतं। मग मोदी साहेबांचे असेल, ते गडकरी साहेबांचे असेल, प्रचार फेऱ्यासुद्धा आपण पाहिला। तर अशा रीतीनं जे जिथं जिथं काही ठिकाणी पंकज भाऊ जातात, काही ठिकाणी आमचे इतर कार्यकर्ते आहेत, अध्यक्ष वगैरे ते जातात आणि अशा रीतीनं जे आहेत प्रचार आम्ही या सगळ्याच्यात केला आहे। आता हे शेवटचा काही शेवटची वेळ आता थोडे तास राहिलेले आहेत, त्याच्यामध्ये बूथ अमुक तमुक त्या ठिकाणी कोण कार्यकर्ते कुठे बसणार वगैरे 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 हे सगळी जगं आहेत, त्याचं नियोजन करावं लागतं। त्याच्यामुळे आता आमचे सगळे प्रमुख कार्यकर्ते वगैरे आहेत, त्या सगळ्या नियोजनामध्ये गुंतलेले आहेत। मी जिथं जिथे आता नावं घेतली त्या सगळ्या ठिकाणी जे आहे हे काम सुरू आहे। आता त्यांनी काय म्हटलं हे मला माहिती नाही काय, आणि जोपर्यंत मी ते ऐकत नाही तोपर्यंत मी उत्तर देऊ शकत नाही। पण सर, तुम्हाला डावलण्यात आलं मुख्यमंत्रीपदावर, हे तर स्पष्ट। कुठे कधी तुमची वर्णी लागायला पाहिजे होती। मी ते सकाळी त्याची उत्तरं दिली की मी शिवसेना सोडली नसते तरी झालो असतो, काँग्रेस सोडली नसते त्यावेळेला अगदी काँग्रेसच्या ऑफिसपासून तर मी सगळे 10 लीडर्स, शीला दीक्षितपासून पायलट आणि त्या सगळ्या ऑस्कर फडणवीस सगळ्यांची नावं सांगितली। सगळ्यांची मला सांगणं होतं की तुम्ही काँग्रेस सोडू नका, तुम्हाला आता पुढच्या 2 महिन्यानंतर होणाऱ्या निवडणुकीचा मुख्यमंत्री तुम्हाला तिथे आत्ताच जाहीर करतो।
पण मी ठरवलं की नाही जायचं, पवारसाहेबांबरोबर राहायचं. आणि मग ती पवारसाहेबांबरोबर आम्ही ती NCP स्थापन केली. मी राज्याचा अध्यक्ष झालो आणि त्यावेळेला जिल्हा बॉडीजसुद्धा निर्माण झाल्या नव्हत्या, परंतु पवारसाहेब आणि मी दोघं ह्या सगळ्या महाराष्ट्रात फिरलो आणि जिल्हा बॉडीज तयार नसतानासुद्धा उमेदवार उभे करून आम्ही उभे राहिलो. दुर्दैवाने त्यावेळेला काँग्रेस वेगळी निवडणूक लढत होते, आम्ही वेगळी निवडणूक लढत होतो, शिवसेना BJP एकत्र निवडणूक लढत होते. आणि ज्यावेळी त्रिशंकू झालं त्यावेळेला असं लक्षात आलं की आता जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र झाले तर सरकार येतं आहे. आणि मग त्यावेळेला ते सरकार आम्ही ते बनवलं त्यावेळेला, आणि त्यामध्ये काँग्रेसचे जास्त होते म्हणून काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि मी उपमुख्यमंत्री झालो. भविष्यात ही हल्ली जी आहे फार सगळं पावसानं ऊन पडायला सुरुवात होतं आणि उष्णता खूप वाढते आहे. मग दुपारचं तर कोणी बाहेर पडायला सुद्धा मागत नाही आणि मग त्या जी लाईन लागते त्याच्यामध्ये फार मोठी अडचण होते. म्हणून सकाळीच जे आहे काय जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडून मतदानाचा हक्क जो आहे आपण बजावला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये काय भले उन्हात जायचं असेल तरी छत्री घेऊन जा, परंतु मतदानाचा हक्क जो आहे तो मात्र प्रत्येकाने बजावला पाहिजे. कारण मतदानाला जायचं नाही आणि मग म्हणायचं हे या सरकारने महागाई केली, ते असं झालं ते तसं झालं. अरे ते लेखा तुम्ही मतदान केलं का? तू ते तर कर अगोदर. काहीच करायचं नाही, मतदानाला जायचं नाही, फिरायला जायचं कुठेतरी आणि नंतर मग 5 वर्षाचे याच्या नावाने त्याच्या नावाने शंख. माझी विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जो हक्क दिलेला आहे, एक मत प्रत्येकाला, टाटाला एक मत, बिर्लाला एक मत आणि आमच्या झोपडपट्टीमध्ये गरीब बांधवाला सुद्धा एक मत, हिंदूला एक मत, मुसलमानांना एक मत, त्या मताचा उपयोग करा आणि आपल्याला जो योग्य वाटेल. सगळ्यांनी प्रचार केलेला आहे. आता मी म्हणणार महायुतीच्याच उमेदवारांना निवडून द्या, परंतु हे लोकशाही आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं दुसरं काय त्याप्रमाणे सुद्धा, पण मतदान करा असं माझं म्हणणं आहे. कारण नंतर लोक म्हणतात काय लोकशाही, 50% सुद्धा मतदान होत नाही आणि मग ही कसली लोकशाही, असे प्रश्न जे आहेत सगळीकडे विचारले जातात. कांदा, द्राक्ष, आणखीन 2-3 ज्या गोष्टी त्याच्यात बोललो, त्यांना मी हेच सांगितलं की ह्या कांद्याला जो आहे गरीब शेतकरी आहे, जसं आम्ही विदर्भामध्ये धान म्हणजे साळ भाताचे त्यांना आपण हमीभाव देतो आणि त्याचबरोबर 2 हेक्टरी 20-20 हजार रुपयाप्रमाणे 40,000 रुपये आपण त्यांना बोनस देतो किंवा प्रोत्साहनपर भत्ता देतो गरीब शेतकरी. तसे कांदा पिकवणारा शेतकरी हा गरीब आहे आणि तो 4-5 जिल्ह्यामध्ये आहे, असं काही नाही नाशिकमध्ये आहे. अचानक निर्यात बंद होते तर कांदा फेकून द्यावा लागतो. सरकार त्याला काही पैसे देत नाही, भरपाई करत नाही. कधीतरी महाराष्ट्र सरकार दिले पण होते आपण 200-300 कोटी रुपये. म्हणजे जेव्हापासून मी सरकारमध्ये आहे 91 पासून वेगवेगळ्या भूमिकेमध्ये, तर एकदा जे आहे एक पहिलं जे सरकार झालं 99 ते 2004पर्यंत, त्यावेळेला एकदा आपण 300-350 कोटी कांदा खरेदी केला होता आपण. त्याच्यानंतर मागच्या काही 2-4 वर्षापूर्वी कांद्याला जे आहे मीच उभं राहून जे आहे मागणी केली, त्याप्रमाणे कांद्याला आपण अनुदानसुद्धा दिलं. परंतु आमचं म्हणणं आहे की आम्हाला अनुदान वगैरे आणि त्यासाठी भांडण हे नको आहे, कायमचाच हा प्रश्न मिटवा. त्यासाठी मी त्यांना सांगितलं 5-7 इथले शेतकरी, 5-7 व्यापारी, तुमचे काही तज्ज्ञ असे बसवा आणि कायमस्वरूपी हा प्रश्न कसा सुटेल. म्हणजे निर्यात बंद करायची, करा निर्यात बंद. आमचं नुकसान जे आहे ते पूर्णपणे भरून निघालं पाहिजे, काय त्याची तुम्ही काळजी घ्या. तर त्यांनी त्याप्रमाणे होकार दिलेला आहे. साखरेचं सुद्धा मी तेच सांगितलं. द्राक्षाचं सांगितलं की द्राक्ष असे अडवले जातात, तिथे बांगलादेश एक फोन तुम्ही केला तर आमचं काम होईल. ठीक आहे म्हणाले. साखरेचं सुद्धा निर्यात बंद झाली, तर इथेनॉलवर काहीतरी आणखीन काहीतरी त्यांनी बंधनं आणली, आता ते हळूहळू ते उठवत आहेत. तर ह्या गोष्टी व्हायला नको, कारण या शेवटी सगळ्या गोष्टी शेतकऱ्याच्या मुळावर येतात, नुकसान होतं. त्यांनी सांगितलं की मी लक्ष देतो याच्यामध्ये. अबकी